प्रफुल्ल पटेल यांच्या प्रश्नावर बोलण्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा नकार। 2 घटना निवडणूक आयोगाकडे पाठवल्या का? सुनेत्रा पवार यांना विचारण्यात आला होता प्रश्न। राष्ट्रवादीच्या घटना बदलाबाबत पटेल तटकरे यांच्या स्पष्टीकरणावर सुनेत्रा पवार असमाधानी। पटेल आणि तटकरे यांनी केलेले सर्व पत्रव्यवहार अमान्य करून दुर्लक्षित करावे। सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार। दोन्ही पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपमध्ये विलीन होणार। संजय राऊत यांचा दावा, विलीन व्हावंच लागेल, पण सध्या वेट अँड वॉच सांगितलंय। संजय राऊत यांची माहिती। कोणत्या पक्षातील नेते कुठे जातील हे निवडणुकीच्या वेळी कळेल। काही आमदार त्या बाजूने जातील याची शक्यता नाकारता येत नाही। दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार भाजपमध्ये जातील या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही आमदार पक्ष सोडून जाणार नाही। संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यावर मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। आधी चर्चा झाल्याचं नाकारत होते, आता चर्चा झाल्याचं म्हणतायत। विलिनीकरणावर चर्चा झाली होती, काही गोष्टी ठरल्याही होत्या। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा दावा, विलिनीकरणासंदर्भातील चर्चेचा साक्षीदार असल्याचीही माहिती। तटकरेंनीच अजित पवारांना पक्ष फोडून एनडीएमध्ये जायला भाग पाडलं, विकास लवांडे यांचा आरोप। तर तटकरे आणि पटेल यांनी गेली काही वर्ष भाजपचं हस्तक म्हणून काम केलंय। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांचा ट्विट करत दावा। महाराणी ताराराणी यांच्या बाबतच्या वक्तव्यावर सरकार गप्प। महाराणी ताराराणींबाबतचं वक्तव्य म्हणजे इतिहासाची मोडतोड, यावर फडणवीसांनी बोलावं। जैन मुनी नयन पद्मसागर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर संजय राऊतांची टीका। शिंदेच्या शिवसेनेच्या डिनर डिप्लोमसीला ठाकरेंचे खासदार उपस्थित। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयोजित केली होती डिनर डिप्लोमसी। निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात सुनेत्रा पवार यांच्याकडून 2च पदांचा उल्लेख। सुनेत्रा पवार अध्यक्ष तर गरजेंचा खजिनदार म्हणून उल्लेख। तटकरे पटेल यांच्या नावापुढे पदांचा उल्लेख नाही। दादा असताना आणि दादांच्या पश्चात विलिनीकरण ही वेगळी बाब। अदिती तटकरे यांचं वक्तव्य, तर सुनेत्रा पवारांकडे नेतृत्व दिल्यानंतर आमच्याशी कुठलीही चर्चा झालीच नाही। शशिकांत शिंदे यांची माहिती। भाजपमध्ये विधान परिषदेसाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू। राज्यसभेसाठी संधी न मिळालेल्या इच्छुकांकडून तयारीला सुरुवात। विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 4 जागा येणार, मात्र इच्छुकांची मोठी गर्दी। केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजित सिंह निंबाळकर, राम सातपुते यांच्यासोबतच आणखीही काही जण विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती। अशोक खरात प्रकरणी थोड्याच वेळात नाशिक न्यायालयात सुनावणी। एसआयटीच्या मागणीनंतर खरातला व्हीसीद्वारे न्यायालयासमोर हजर करण्याची परवानगी। न्यायालयात एसआयटी करणार खरातच्या पोलीस कोठडीची मागणी। खरात प्रकरणात एसआयटीकडून 3 ते 4 डॉक्टरांची चौकशी, सूत्रांची माहिती। नाशिकमधील बड्या डॉक्टरची देखील चौकशी झाल्याची माहिती समोर। महिलांना गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या डॉक्टरांची एसआयटी चौकशी, सूत्रांची माहिती। मोंदू अशोक खरातच्या पत्नीचा पोलिसांकडून शोध। एसआयटी आणि शिर्डी पोलीस फरार कल्पना खरातच्या मागावर। मोंदूच्या पत्नीचं मोबाईल लोकेशन मिळण्यात अडचणी, सूत्रांची माहिती। मोंदू बाबा खरातकडून 4 वर्षात जवळपास 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी। खरातकडून बहुतांश पेमेंट रोख केल्याचं समोर। खरातनं बंगला आणि ऑफिसच्या कामाचे जवळपास 25 लाख रुपये रोख दिले। नाशिक, पुणे, अहिल्यानगरमध्ये खरातची मोठी गुंतवणूक असल्याचं उघड। खरातच्या अनेक व्यवहारांमध्ये पार्टनर म्हणून इतरांची नावं। नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या नियुक्तीवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच। 1200 कोटींच्या निधीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भाजप, सेना आणि राष्ट्रवादी चढाओढ। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सदस्यांची गोपनीय यादी मुख्यमंत्र्यांकडे पाठवली। पुणे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांना थेट 5 वर्षांची मुदत। पुणे भाजपमधील इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरलं। प्रमाणपत्रावर 5 वर्षाचा उल्लेख असल्यानं पक्षात आता नाराजीचे सूर। परभणीच्या पाथरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ। माजी आमदार बाबाजानी दुर्राणी निलंबित। पुढील 2 दिवस सर्वसाधारण सभांसाठी निलंबित। विषय पत्रिकेच्या बाहेरील मुद्द्यावर बोलल्यानं कारवाई। अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभेसाठी भाजपकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर। समर्थकांचा कार्यालयाबाहेर जल्लोष। कार्यालयाबाहेर फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। अकोल्यामधील पोलिसांनी केलेलं वर्तन अत्यंत घृणास्पद। राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही, एकनाथ खडसेंची टीका। अकोल्यातील पोलिसाला निलंबित केलं पाहिजे, एकनाथ खडसेंची मागणी।
पुण्याच्या खेड तालुक्यातील चांडोलीमध्ये भोंदूबाबावर महिलेकडून शोषणाचा आरोप। शिवदत्त आश्रमातील नवनाथ गवळी या भोंदूबाबा विरोधात पीडित महिलेची राजगुरुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडणार, तर सभापती निवडीपासून शिंदे शिवसेना लांब राहणार। सभापती निवड प्रक्रियेत भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह ठाकरेंच्या सेनेला सोबत घेणार असल्याची चर्चा। परभणी जिल्हा परिषदेची आज विशेष सभेत 4 सभापतींची निवड होण्याची शक्यता। सभापतीपद कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष। उपाध्यक्षपद आणि अध्यक्षपद भाजप आणि राष्ट्रवादीकडे गेल्यानं उत्सुकता। मंत्रालयात प्रवेशाचे डीजी ॲपचे 10,000 कार्ड गहाळ झाल्याची सूत्रांची माहिती। मंत्रालयात येणाऱ्यांनी कार्ड परत न केल्याची बाब समोर। कार्ड परत न केलेल्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न। जुने कार्ड दिल्यानंतरच पुन्हा मंत्रालयात प्रवेश मिळणार। वसई विरार महापालिकेकडून 2025-26 या वर्षात विक्रमी मालमत्ता कर जमा। मार्च अखेर महापालिकेच्या तिजोरीत 394 कोटी 20 लाख रुपयांचा मालमत्ता कर जमा। बीड शहरात कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे नगरपालिका प्रशासनाची पोलखोल। 15 दिवसापूर्वी शहरात उभारलेली सिग्नल यंत्रणा कोसळली। जोरदार वादळी वाऱ्यामुळे सिग्नल यंत्रणा कोसळली। अहिल्यानगरच्या श्रीरामपूर इथल्या कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगानं पोलीस प्रशासनाची बैठक। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या उपस्थितीत बैठक। उत्सव काळात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। सोलापूरमधील अंजनगावात पुन्हा एकदा घोषणाबाजी। एक गट पुतळ्यासमोर तर दुसरा गट मंदिराच्या आवारात ठाण मांडून पोलिसांकडून दोन्ही गटाला हटवण्याचा प्रयत्न, मात्र पोलीस आणि आंदोलकांची बाचाबाची। ओबीसी नेते लक्ष्मण हाके सोलापूरच्या माढ्यात अंजनगावात जाण्यावर ठाम। लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी रोखलं। छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून 2 गटात काल झाला होता वाद। मुंबई महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीची किशोरी पेडणेकर यांच्याकडून पाहणी। मिठी नदीच्या सफाईची पाहणी करत दौऱ्याला सुरुवात। रविवारपासून पालिकेनं मिठी नदीचा गाळ उपसण्यास केली सुरुवात। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत वनविभागाकडून वृक्षतोड। वनविभागाच्या कार्यालय परिसरातील 10 झाडं तोडली। पार्किंगच्या नावाखाली झाडं तोडल्याची माहिती। पर्यावरण प्रेमींकडून वनविभागाला सवाल। परवानगी घेऊनच झाडं तोडल्याचं वनविभागाचं स्पष्टीकरण। वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार पृथ्वीराज बीपी यांनी स्वीकारला। पदभार स्वीकारल्यानंतर महापौर आजीव पटेल यांची भेट घेत शहरातील विविध प्रश्नांवर केली प्राथमिक चर्चा। सांगली महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अर्थसंकल्पाचं बजेट बोगस। विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचा महासभेत जोरदार आक्षेप। बजेटमध्ये नगरसेवकांच्या निधीबाबत तुटपुंजी तरतूद, तर पालिकेच्या गाड्यांचे पंक्चर काढण्यासाठी 5 लाखांची तरतूद। अमरावतीच्या तपोवन संस्थेला सिलेंडर तुटवड्याचा मोठा फटका। सिलेंडरच मिळत नसल्यानं चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ। प्रशासनानं सिलेंडर उपलब्ध करून देण्याची संस्थेची मागणी। यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील सावनेरमधील हॉटेलमध्ये पुरवठा विभागाची धाड। 15 सिलेंडर आणि 15 लिटर पेट्रोल जप्त। गॅस टंचाईचा गैरफायदा घेत सिलेंडरची साठवणूक। नांदेडमध्ये गॅसचा काळाबाजार होत असल्याचं समोर। फसवणूक करणाऱ्या भारत गॅस एजन्सीवर कारवाई करण्याची मागणी। जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईच्या मागणीचं पत्र। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये रामपूर गावात आंब्याच्या बागेत मानवी हाडं आढळली। चिपळूण पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। बागमालक विशाल खोडदेकरला ताब्यात घेत चौकशी सुरू। वाशिम जिल्ह्यात गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनानं 72,000 लिटर केरोसिन मंजूर केलं। केरोसिनचं एप्रिलमध्ये वितरण होणार, मात्र केरोसिनचा साठा अपुरा असल्यानं प्रशासनासमोर मोठं आव्हान। रत्नागिरीत एलपीजीचा तुटवडा। तब्बल 20 दिवसांनंतर जिल्ह्यातील सुरू झालेला एकमेव एलपीजी ऑटो पंप बंद। 11,000 लिटर क्षमतेच्या एलपीजी गॅस पंपाला फक्त 3,500 लिटर गॅसचा पुरवठा। छत्रपती संभाजीनगरच्या लाडगावमध्ये